हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल लसूणमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मस्त छान सुट्टी आहे, तर म्हटलं चला बनवूया आपण छान मेथीचे पराठे. तर पटकन मेथीचे पराठे बनवते मी. मळून ठेवलंय आणि मस्त याच्यामध्ये ना 2-3 पीठ मिक्स केलेलं आहे. तीळ, ओवा, जिरे, ही खूप लाल तिखट, धने पावडर सर्व मिक्स केलं आणि मस्त छान मळून घेतलेलं आहे कणिक. आता पटापट गरम गरम करते आणि तिळाची चटणी आहे ना त्याच्यासोबत खायचं. पटापट आता मी बनवते. तर आज मस्त नाश्त्याचं बेत म्हटलं राहू दे. पोहे, उपमा हे नेहमीच करतो आणि कधीपासून पराठे खाल्लेच नव्हते. तर पराठे सर्वांचे खूप जास्त फेवरेट आहे, माझे पण. तर म्हटलं चला आज पराठेच मस्त खाऊया आपण. तर मस्त छान इथे आता गरमागरम पराठे आता सर्वांना खाऊ घालते. नंतर मग पटकन क्लिनिंग करायची आणि सकाळच्या भरामध्ये अशी कामं पटकन उरकतात आणि सकाळी अशी कामं केली ना पटापट तर बरं पडतं. दिवस आहे ना, म्हणजे आपल्याला दुपारून काही पण करता येतं. आणि मला जरा बाहेर पण जायचं आहे आणि जरा काम आहे महत्त्वाचं. गुढीपाडव्याला तुम्हाला सरप्राईज मिळणारच आहे, तर त्याचंच काम आहे, तर तेच करायला जाणार आहे. तर आज म्हटलं ते करूनच घेऊयात. तर इथे मस्त छान तुम्ही पाहू शकता इतके खरपूस असे पराठे मस्त करते आणि पटकन आता सर्वजण हे पराठे खाणार आणि मस्त सर्व घरातलं मी आवरून घेणार आहे. बाकीचं तर सर्व आवरलंच आहे, ते काही शूट केलं नाही. पण किचन क्लिनिंग करणारे सकाळच्या भरात हे सर्व कामं केली ना तर दुपारून बऱ्यापैकी छान वेळ भेटतो आणि पटापट कामं उरकतात पण. म्हणून म्हटलं मग पटकन आधी ना कोणतंही काम करायचं असेल ना घरातली, तर आधी ना पोटभर नाश्ता करून घ्या, खाऊन घ्या. त्याच्यानंतर मग आपण खाऊन मस्त म्हणजे खाल्लेलं राहिलं ना तर एनर्जी येते काम करण्यासाठी. म्हणून मग मी पटकन आधी मुलांना पण भूक लागून जाते आणि मस्त छान असे खमंग असे पराठे थेपले तर बनवून मी आता मुलांना आधी खाऊ घालते. नंतर मग मी खाऊन घेणार आहे पटकन आणि हे झालं की पटकन चेंज वगैरे करणार, घरातली कामं आवरणार आणि बाहेर मग जाणार आहे. पहिला मस्त पराठा झालेला आहे आणि तिळाची चटणी मस्त त्याच्यासोबत. तर असं मस्त नाश्त्याचा आजचा बेत. तर आता मी अशीच पटपट बनवून घेते, नाश्ता करते, त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते आता. आणि पटापट आता हे सर्व पराठे बनवते आणि तुम्ही इथं पाहू शकता सर्व नाश्ता तर झाला आहे आमचा सर्वांचा, पण इथं पराठे केले त्याच्यामुळे पीठ वगैरे आणि किती खराब झालेलं. आता मी चेंज वगैरे करते आणि चेंज केलं कारण की गाऊनच घातलं सकाळपासून. मग म्हटलं चला चेंज केलं. म्हटलं चला पटापट आता हे नाश्त्याचे भांडे सर्व आणि किचन क्लिनिंग करून घेऊया. सकाळच्या भरात आहे ना पटापट क्लिनिंग होते आणि खूप साऱ्या गोष्टी पटापट होऊन जातात. म्हणून मी सकाळच्या भरामध्ये जास्तीत जास्त क्लिनिंग करण्याचा प्रयत्न करते कारण की लवकर कामं आवरतं. मी आधी तर बेसिंगमधले भांडे सर्व मस्त घासून वगैरे क्लीन करणार आहे कारण की मला लगेच बाहेर जायचं आहे. तर त्याच्यामुळे पटकन आता हे पटपट किचनमधले हे बेसिंगचे भांडे पहिल्यांदा तर क्लीन करते. नंतर किचन काउंटर सर्व आवरायचं आहे आणि सकाळच्या भरामध्ये ना पटकन अशी कामं आवरण्याचे फायदे काय आहे तर आपल्याला बाहेर आहे ना काय आपली जी महत्त्वाची कामं ती करू शकतो. बरीचशी कामं आपली होतात. त्याच्यानंतर दुपारी आपल्याला आराम भेटतो आणि असं असतं ना आपण रोज डेलीमध्ये आपली कामं असतात, आपलं रुटीन असतं एकदम धावपळीचं असतं. तर त्याच्यामुळे मग आपण काय करतो, एक दिवस आरामाचा असतो पण तो पण जर थोडीशी कामं असली ना पण ती केलीच पाहिजे. आता मला ना दळण दळायचं आहे, बाहेर पण जाऊन यायचं आहे, 2-3 शोरूमला जायचं आहे मला. तर त्याच्यामुळे जरा काम पण आहे तर ते महत्त्वाचं. तर ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच तुम्हाला गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ते सरप्राईज मिळणारच आहे कोणतं काय ते. तर त्याच्यासाठी मला दुपारून वेळ लागणार आहे म्हणून हे पटकन किचन काउंटर क्लीन करणार आहे. त्याच्यावरचं सर्व पसार आवरून घेणार, लगेच मी जाणार बाहेर कारण की मग मला वेळ नाही ना. तर थोडंसं कसं आराम पण होतो, मुलांसोबत टाईम स्पेंड पण करता येतो. त्याच्यामुळे पटकन हे सर्व आवरते. महत्त्वाचं म्हणजे भांड्यांचा पसारा, सकाळी नाश्त्याचे वगैरे भांडे, परत चहाचे भांडे हे सर्व पसारा होता म्हणून म्हटलं चला ते पटापट आवरून घेते. आणि बेसिंगमध्ये भांडे ठेवले तर ते खूप जास्त पसाराच दिसतो. त्याच्यामुळे हे पटकन काम आवरून घेते. आज तुम्हाला सांगते मी कोठीसुद्धा सकाळी घासून घेतलेली आहे, धान्याची कोठी. तर तीसुद्धा मी क्लीन केली कारण की ती मला ना आता बाबा येणार आहे गुढीपाडव्याला.
तर ते कोठीमध्ये गहू भरायचे. गावाकडे आम्ही गहू घेतलेला आहे, 1 पोता गहू घेतला. तर ते आता म्हटलं बाकीचे घेऊन या 50 किलो वगैरे, कारण की गहू वगैरे संपले. तर ते सुद्धा मग मला भरता येतील म्हणून एक कोठी घासून वगैरे स्वच्छ उन्हामध्ये ठेवलेली आहे. फरची पुसून घेतली. बाकीचे बरीचशी कामं मी आवरून घेतली. फक्त हे किचन काउंटर सकाळचं आवरलं. म्हणजे सकाळच्या आवरण्याचे खूप सारे फायदे राहतात. आपल्याला दुपारून कामं पण होतं, आराम पण होतो. तर इथं पाहाल तर मी सर्व भांडे क्लीन करून घेतलेले आहे. आणि सर्व भांडे क्लीन झाल्यानंतर ना निम्मा पसारा हा उरकून जातो सकाळच्या भरामध्ये ना. असं नाही की मी दुपारीपर्यंत स्वयंपाकाचे भांडे होते मग नंतर एकत्र घासते, कारण की ते खूप जास्त होतो पसारा आणि खूप भांडे पण होऊन जातं. म्हणून मग मी म्हटलं नाही आत्ताच घासून घेणार पटकन, कारण की नाश्ता तर हेवीच होणार आहे, हेल्दी होणार आहे. त्याच्यामुळे मी दुपारी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करेल नंतर. पण आता सध्या तरी माझं नाही आहे बनवण्याचं दुसरं काही, कारण की पराठे बनवलेले आहे, मस्त हेल्दीच आहे. म्हणून मग पोटभर नाश्ता सर्वजण करून घेतील आताच म्हटलं, म्हणून मी पराठेच बनवून घेतले होते. लगेच मी आपलं बेसिंग आहे ना ते घासून घेते. माझं ही रोजची सवय आहे बेसिंग क्लीन करण्याची. आणि मला ना अजिबात तसंच ठेवायला आवडत नाही. भांडे घासून झालं का मी फक्त असं पाणी ओतून देत नाही, घासून बिसून धुवून घेते त्याला. तर इथं स्वच्छ मस्त सर्व घासून घेते, पाणी सर्व काढून देणार आहे. आणि किचन काउंटर स्वच्छ राहिल्यानंतरच मला किचनमध्ये छान वाटतं, कारण की तेवढं लईच जास्त गजबज होतं. नॉन मॉड्युलर किचन राहिलं ना, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवली ना तर ते छान दिसतं. नाहीतर खूप जास्त असं घाण होऊन जातं, खूप पसारा दिसतो. त्याच्यामुळे मग मी वेळच्या वेळी आवरण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे छान मस्त असं क्लिनिंग झालेलं आहे. आपले भांडे एक साईडचं काउंटर तर क्लीन झालेच आहे. नळ वगैरे धुवून घेते स्वच्छ, कारण की आपण हात लावतो काय ते तसंच ठेवायचं नाही. नळ पण नेहमी वेळच्या वेळी स्वच्छ धुवून घ्यायची. आणि ते छान मस्त क्लीन झालेला आहे. ओला कचरा हा बाजू ठेवते, कारण की तो पण लगेच मला डस्टबिनला टाकायला पण देता येईल. तर त्याच्यामुळे मग हे सर्व मी व्यवस्थित क्लीन करून घेते. इथं पाहू शकता व्यवस्थित धुवून घेते मी काउंटर. तर अशा वेळेस ना सकाळच्या टायमात सकाळची भांडी झाली नाश्त्याची चहाची तर बरं पडतं, नाहीतर मग खूप जास्त पसारा होतो. आणि मी आज केस पण धुतलेले आहे ना, तर मला केस पण जरा मोकळे करायचे, तसेच मी फोल्ड करून घेतले. आंघोळ केले तसंच मग मी आले बाहेर. मग तसंच आता चेंज वगैरे तसंच फोल्ड केलेले आहे. त्याच्यानंतर मग मी लगेचच माझे हे प्लांट्स आहे मनी प्लांट, तर ते म्हटलं चला हे करून घेऊया, त्याला पाणी चेंज करून घेऊ, पाण्यामधले आहे. तर ते सुद्धा लगेच करून घेते. म्हणजे सकाळी तुम्ही ना खूप झटपट कामं करून बरीचशी कामं दुसरी पण करू शकता, वेळ पण पुरतो. आणि मला ना सकाळच्या टायमात आवरायला खूप जास्त आवडतं, कारण की दुपारून ते इतकं छान वाटतं ना. म्हणजे 9, 9:30, 10पर्यंतच माझी कामं सर्व उरकून जातात. सर्व नाश्त्यासहित भांडे बिंडे सर्व उरकून जातात सकाळपर्यंतच. तर इतकं झटपट कामं होतं आणि घरात पण इतकं फ्रेश वाटतं ना. मस्त देवपूजा वगैरे लवकर झाली. आज मी लवकरच उठून गेले होते. रविवार असून पण मला जाग आले आणि म्हणून म्हटलं चला लगेचच आवरून घेऊया पटापट, कारण की हेअर वॉश पण करायचा होता मला. परत मी सकाळी मास्क पण लावला, हेअर मास्क केला होता मी होममेड, घरच्या घरी करते. तर तो पण लावलेला होता. म्हणून मग त्याच्यामुळे लवकरच मला केस वगैरे धुवायचे होते. म्हणून मग मी उठून पण गेले. तर इथे छान मस्त असं काउंटर क्लिनिंग झालं. एक साईडचं बेसिंग एरिया सर्व व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. पाणी सर्व तुम्हाला सांगते, पाणी ना काउंटरवर अजिबात राहू देऊ नका. व्यवस्थित स्वच्छ आणि कोरडा झालेला पाहिजे, म्हणून वेळच्या वेळी काउंटर हा क्लीन झाला पाहिजे. तर मस्त छान असं काउंटर क्लीन केलेलं आहे मी इथे. लगेच इथे सर्व पिठाचं वगैरे पडलेलं ते सर्व क्लीन करते. तर इथं आहे ना छान मस्त असं किचन काउंटर क्लीन केल्यानंतर मग निम्मी कामं आपली आटपून जातं, कारण की माझं बाकीचे तर ऑलमोस्ट मी कामं सर्व आवरून घेतली होती. ती काही तुमच्यासोबत शेअर केली नाही. मी म्हटलं चला पटापट आधी शूट करण्यापेक्षा ना आवरून घेऊयात, कारण की बाहेर जायची पण घाई गडबड राहते आपली. आणि मग ते खूप जास्त ना शूट करणं, कॅमेरा सेट करणं त्याला जरा वेळ लागतो. म्हणून म्हटलं चला आपलं सकाळचं फक्त किचनचं रुटीन तेवढं दाखवून देऊ. बाकीचे तर कामे मी सर्व उरकून घेतलेली आहे. तर इथे छान मस्त आता हे सर्व क्लीन करून घेते, कारण की नाश्ता झाल्यानंतर आहे ना ते आणि ते पराठे वगैरे का तो पीठ वगैरे सर्व पडतं काउंटरवरती. तुम्ही पाहू शकता की इथं पिठाचं सर्व पडलेलं. तर ते सर्व मी क्लीन करून घेते. आणि अशा वेळेस आहे ना व्यवस्थित काउंटर क्लीन करा, कारण की पिठाचं आहे ना पीठ वगैरे राहिलं ना मुंग्या होण्याची शक्यता ना. आत्ता काय होतं आहे, खूप जास्त मुंग्या पण व्हायला लागलेल्या आहे. मुंग्यांचा
उन्हाळ्यामध्ये ना खूप जास्त मुंग्यांचा ताण असतो, लाल मुंग्या. तर मग मी ना त्याच्यासाठी काय करते ते पण तुम्हाला दाखवणारच आहे. तर मग मी आता आधी क्लीन करून घेते ही किचन काउंटर. नंतर मग मुंग्यांचं साठी मी काय करत असते जेणेकरून म्हणजे त्याला कंट्रोल करू शकते मुंग्यांना, म्हणजे नको व्हायला त्याचा प्रयत्न असतो सतत माझा चालू. क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते, खरकटं काही ठेवत नाही जास्त पोळीचं, म्हणजे असं ना काही करत असते मी. तर इथं लगेच साईडला आता मी ना माझं जे ऑर्गनायझर आहे ना, बरण्या वगैरे ते सर्व, तर याचं ह्या बॉटलचं पण पाणी लगेच मी चेंज करून घेते. तर बॉटलचं पाणी वगैरे चेंज करून घेतलं मी. त्याच्यानंतर मग मी काय करते 8 दिवसातून ह्या बरण्या वगैरे पुसून घेते. धूळ वगैरे पडलेली असते, तर त्यासुद्धा मी पुसून घेत असते वेळच्या वेळी. कारण की काय होतं त्याच्यावरती धूळ वगैरे होत राहते. त्याच्यामुळे म्हटलं चला क्लीन करून घेऊया हे पण. तर मग 8-8 दिवसामध्ये हे सुद्धा क्लीन करायला मी काढते, पुसून घेते. कारण की धूळ वगैरे झाकणावरती दिसते, मग ते आपल्याला बरं वाटत नाही आणि त्याच्यामुळे मग मी अशा ह्या पद्धतीने सर्व क्लीन करून घेते. तर छान मस्त. तर हे माझं ना सकाळी असं आपल्याला वेळ पण असतो, व्यवस्थित आपलं नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपल्याला ही कामं करायला सोपी पडतात. तर म्हणून मग मी लगेच इथं हे सर्व क्लीन करून घेते. आणि आजचे पराठे ना एकच नंबर झाले होते, खूप छान झाले होते गरमागरम. तर इतके छान लागतात ना. रोज काय होतं सकाळी स्वयंपाक केलेला राहतो, दुपारी म्हणजे असं खातो आपण गरमागरम, एवढं तर काही खायला भेटत नाही सकाळच्या टायमामध्ये. दुपारी टिफिन वगैरे घेऊन जातो आम्ही तिघंजणं पण, तर त्याच्यामुळे मग. तर इथं मी आता काय करते, हा माझ्या हातामध्ये मुंग्यांचा खडू आहे. तर मुंग्यांचा खडू तर तो मी फिरवून घेते कॉर्नरला, जेणेकरून मुंग्या नको व्हायला. आणि कारण की काय होतं तिथं डाळी वगैरे काही गोष्ट आहे, तर त्याला मुंग्या लागण्याची शक्यता आहे तिकडे साईडला. ते मुंग्यांचं काही सांगू शकत नाही, कशाला पण मुंग्या लागू शकतात. रव्यालासुद्धा लागल्या होत्या लास्ट टाईम. तर मी आता ह्यावेळेस तर रवासुद्धा भाजून रवा ठेवते. कारण की काय होतं आपण कधी पण उपमा बनवतो ना, तर ते भाजत बसा हे करा, तर ते नको व्हायला. म्हणून मग मी झटपट व्हायला पाहिजे ह्या पद्धतीने काही ऑर्गनाईज करून ठेवते. रवासुद्धा मी भाजून वगैरे बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे, म्हणजे पटकन होतो. आता पटकन हे मी ऑर्गनाईज करून देते. सर्व बरण्या वगैरे व्यवस्थित ठेवून घेते. ह्या बरण्यामध्ये सुद्धा रवा भाजून ठेवलेला आहे सर्व. म्हणजे अशा पद्धतीने मी काही करून ठेवते काही गोष्टी. तर ते मी काय करते ना, झटपट माझा स्वयंपाक होतो, झटपट आवडते. त्याच्यासाठी काही टिप्स आहे ना, मी त्या नक्की तुम्हाला लवकर देणार, ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत. की म्हणून मला जॉब करताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही, पटकन होतं माझी कामं. तर मी ते लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत. तर इथे सर्व आता बरण्या व्यवस्थित पुसून घेतल्या मी, ठेवून घेते. आणि जिथल्या तिथं सर्व व्यवस्थित ठेवलं ना, तर व्यवस्थित दिसतं. कारण की हे ना वेळेच्या वेळी झाल्याच पाहिजे ह्या गोष्टी. जर आपण हे ना तसंच ठेवलं, रखडले कामं, तर खूप जास्त होतं आणि आपल्यालाच खूप जास्त त्रास होतो त्याच्यानंतर. म्हणून मग मी वेळेच्या वेळी हे कामं करते. आणि मस्त छान आता तिथं पुसून वगैरे मुंग्यांचा खडू फिरून घेतला मागं, म्हणजे मला आता टेन्शन नाही आहे. तर इथे पण छान तुम्ही आता इथे पण मी खिडकीमध्ये काय होतं, मुंग्यांचं काय कुठे इथंसुद्धा मुंग्यांची लाईन चालतच होती. तर ती पण मग आता मस्त स्प्रे करून मी पुसून घेते व्यवस्थित. आणि तिथे पण मुंग्यांचा खडू फिरून देणार आहे. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित आवरतात. बाहेरचं वातावरण इतकं भारी झालेलं आहे ना, थोडंसं ढगाळल्यासारखं होऊन गेलेलं आहे बाहेरचं वातावरण अचानकच असं. तर खूप छान वाटतंय मस्त. तर इथेसुद्धा मी आता हा खडू फिरून घेत आहे. आणि इथं काय होतं, मला सतत खूप वेळेस मुंग्यांचं खूप मला झालेलं आहे. खूप मुंग्यांची लाईनच इथे मागच्या साईडने राहते. म्हणून म्हटलं चला आता इथं पण फिरून घेऊया. तर हे मी मुंग्यांसाठी करत असते. म्हणजे मुंग्या नको व्हायला ना, तर माझा प्रयत्न चालूच असतो हे असं करण्याचं. तर इथं पण आता मस्त छान व्यवस्थित मुंग्या होणार नाही म्हणून मी खडू फिरून घेतलेले आहे. आपले प्लांट वगैरे इथे ठेवून घेते. आणि छान मस्त इथे बघा खूप भारी वाटतं इथे, मस्त फ्रेश वाटतंय आता. सर्व तुम्हाला सांगते बेसिंग वगैरे सर्व क्लीन झालेलं आहे. आणि इथं पाहू शकता काउंटर इतकं स्वच्छ आणि मस्त व्यवस्थित दिसतंय. तर अशा पद्धतीने मी क्लिनिंग करून घेतलेली आहे. आणि इथं पण छान पुसून घेतलं, त्याच्यामुळे व्यवस्थित सुंदर दिसतं, नीटनेटकं दिसते. तुम्ही पाहू शकता असं किचन छान दिसतंय. तर सकाळच्या टायमात असं माझं क्लिनिंग असतं. तर माझा हा व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.